कहाणी सतना गावाची आहे, जिथे बद्रीनारायणने एक वेळेस बिजलीच्या पेडची स्थापना केली होती। त्यावेळी वृक्ष देवता येऊन सतना गावामध्ये बिजलीचं पेड आणि बिजलीचं वरदान देऊन निघून गेले होते। त्या गावामध्ये वरुण आणि त्याचे काही साथी राहत होते। गावाची बिजलीची समस्या तर निघून गेली होती, पण गुंडू आणि त्याची बायको आर्थिक परिस्थितीतून जात होते। सतना गावामध्ये गरमीची कहर एकदम वाढली होती। गावाची नदी, तलाव सगळं काही सुकलं होतं। एवढी गरमी आहेत गावामध्ये की काहीच समजत नाहीये। पंखा पण गरम हवा देतोय। आता काय करायचं हो? मला तर असं वाटतंय की सूर्यदेव आपल्या आसपासच इथे राहत आहे। एवढी गरमी कसं झेलायचं आपण? चला, मला आता खूप कामं करायची आहेत आणि सकाळी मटके आणि मातीच्या मूर्ती विकायला जायचंय। गुड्डू रात्रभर जागून मिट्टीची मूर्ती आणि मिट्टीचे खूप सगळे भांडे बनवू लागला होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांना विकायला बाजारात जातो। सकाळपासून तापत्या उन्हात उभा आहे, ना काही एक मटका विकला गेलाय ना एक मूर्ती। गुड्डू पूर्ण दुपारपर्यंत तिथेच होता, पण त्याचा मिट्टीचा एकही सामान विकलं नाही गेलं आणि तो एकदम थकून घराच्या तिकडे जाऊ लागला। तेवढ्यात त्याला तिथे बद्रीनारायण पंडितजी भेटले। गुड्डू, कुठून येतोयस? आणि हे काय, खूप थकलेला वाटतोयस? काय गोष्ट झाली? काय सांगू गुरुजी, माझी दशा खूप खराब झाली आहे। ना काही मटका विकला गेलाय, नाही काही मातीचे खेळणे। मी तुझी दशा बिलकुल समजू शकतो, पण आपल्याकडे दुसरा काही चारा पण नाहीये। आज येऊन तू माझ्या घरून जेवण घेऊन जा, हे उपकार मी कधीच नाही विसरणार। त्या रात्री तर गुड्डू बद्रीनारायण पंडितच्या तिथून जेवण आणून त्याच्या बायको सोबत मिळून खात होता। आज तर आपण गुरुजींच्या इथून जेवण करून घेतलं, पण आपण उद्या काय करणार? तुम्ही उद्याची काळजी नका करू। मी उद्या पण आपलं मातीचं सामान घेऊन बाजारात जाणार, तू तुझ्यावरती लक्ष दे। गुड्डू दुसऱ्या दिवशी पण त्याचं सामान घेऊन बाजाराकडे जातो। हा माझा शेवटचा दिवस आहे, मी हे मातीचं सामान इथेच फेकून देणार। गुड्डू त्याच्या मिट्टीच्या बर्तनांना फेकण्यासाठी निघून जातो। तेवढ्यात तिथे एक व्यक्ती एक खूप मोठा ठेला घेऊन कंबल लपेटून गुड्डूला येताना दिसतो। एवढ्या गरमीमध्ये हा माणूस पळत पळत कुठून येतोय? अरे, हे तर आपल्या गावाचा वरुण आहे, जो विजेच्या तारा विकताना पकडला गेला होता। ए गुड्डू, 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 बरं झालं तू इथंच भेटला। ह्या गाडीवर AC ठेवलाय, पण ह्याच्यामध्ये चोरी करायची काय गरज होती? तू याला विकत घेतलं असतं। मी सांगतोय ना, याच्यामुळे आपल्याला काही नुकसान नाहीये, उलट आपल्याला याचा चांगल्या कामासाठी उपयोग केला पाहिजे। वरुण त्या ACला गुड्डूच्या जवळ सोडून निघून जातो, पण गुड्डू त्या ACला बघून विचार करू लागतो। हा AC काहीतरी वेगळाच वाटतोय, याला आपल्या गावाकडे घेऊन जातो। तिकडे घेऊन गेल्यानंतर कमीत कमी गाववाले बघतील तरी सही की AC कशाला म्हणतात। वरुण त्या खराब ACला त्याच्या गावाकडे घेऊन जातो आणि त्याच बिजलीच्या पेड जवळ ठेवतो। AC ठेवताच सगळे गावकरी तिथे एकट्ठा होतात आणि गुड्डूला विचारतात, अरे गुड्डू बेटा, हे काय घेऊन आलायस? खूपच वेगळी गोष्ट घेऊन आलाय गावामध्ये, हे करतं तरी काय? ही एक AC आहे, याला घरात लावल्यानंतर थंड वारं येतं। हा, जर असं आहे तर याला या झाडावरती लाव, गावामध्ये पण थंड वाटेल। सध्या तरी हे खराब आहे, याला घरी जाऊन दुरुस्त करायचा प्रयत्न करतो। गुड्डू त्या खराब ACला त्याच्या घरी घेऊन जातो आणि त्यांना बनवण्याचा प्रयत्न करतो। खूप रात्र झाली होती। अचानकपणे तो AC एकदमच चमकू लागला आणि त्यातून खूप जास्त प्रकाश येऊ लागला। त्या चमकत असलेल्या ACला घेऊन तो त्याच बिजलीच्या पेडच्या तिथे जातो। अरे बघा, हा AC चमकत आहे, याला काहीतरी झालंय, या सगळेजण या। सगळे गावकरी त्याच बिजलीच्या पेडच्या जवळ जमा होतात आणि बघतात की तिथं गुड्डू त्या चमकत्या असलेल्या ACला घेऊन उभा आहे। गुड्डू त्याला सगळ्या गोष्टी सांगतो। तेव्हा बद्रीनारायण पंडितजी हे गोष्ट ऐकून म्हणतात, हे काही चिंता करायची गोष्ट नाहीये,
हे जरूर प्रकृती देवता आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात. परत त्याच अंधविश्वासी गप्पा. वरुणच्या एवढ्या म्हणल्यानंतर बिजलीचं पेड चमकू लागतं आणि वृक्ष देवता प्रकट होतात आणि म्हणतात, या चमत्कारी एसीमुळे पूर्ण गावाची पाण्याची समस्या दूर होईल. या मातीच्या एसीला या विजेच्या झाडामध्ये लाव. हे काम एक चांगला कारीगरच करू शकतो. आमच्या गावामध्ये सगळ्यात चांगला मातीचा कारीगर तो फक्त गुड्डूच आहे. ह्या झाडाच्या मातीपासून तू एसी बनव, ज्यामुळे या गावाची सगळी समस्या चालली जाईल. आणि एवढं बोलून तिथून वृक्ष देवता अचानक निघून गेले. गुड्डू जाऊन त्याच्या मिट्टीच्या हुन्नरनी एकदम तसाच एसी तो बनवतो आणि खराब मशीनला त्याच्या मिट्टीच्या मशीनमध्ये लावतो आणि स्वतःची एक खूप मोठी मातीची एसी बनवून तयार करतो. मातीची एसी तयार आहे. देवाच्या म्हणण्यानुसार विजेच्या झाडामध्ये लावून टाकली आहे. काय माहिती, काही अनोखं तरी होईल. गुड्डूने स्वतः तयार केलेला मिट्टीचा एसी त्या बिजलीच्या पेडला लावतो. आता बघा, माझ्या प्रभूची कृपा बघा. ह्या मातीच्या एसी पासून आता आपल्या गावातली सगळी समस्या दूर होईल. मिट्टीचा एसी त्या झाडाला लावताच गावामध्ये खूप जास्त थंडी लहर पसरते. असं माना की गावामध्ये बर्फाचा पाऊस पडत आहे. पूर्ण गावामध्ये सूरजच्या गरमीचा कोणताही असर नव्हता होत. मला तर थंडी वाजते. माझे दात कडकड करतायत. मिट्टीचा एसी एवढी थंडी हवा देत असतो की गावामध्ये सुकलेले तलाव पण बर्फ जमत जातो. गावामध्ये जे काही विहिरी सुकलेल्या होत्या त्यामध्येही बर्फ जमतो. हे बघा, आपल्या गावातली विहीर पण भरली. जर असंच राहिलं तर आपल्याला बाहेरून पाणी आणायची गरजच नाही पडणार. ही झाली ना गोष्ट. प्रभूची कृपा अपरंपार आहे. फक्त आता याला कोणाची नजर ना लागो. गाववाले सुखे सुखे राहू लागले होते. मिट्टीच्या एसीच्या मुळे सगळं काही चांगलं चाललं होतं. पण ही गोष्ट जंगलामध्ये राहणाऱ्या डाकूंना चांगली नाही वाटली. त्यांनी षडयंत्र रचलं. काहीतरी करावंच लागेल. फक्त सतना गावातच बर्फबारी होतीये. सगळे खुश आहेत आणि आपण आहे ते इथं गरमीमध्ये मरायला आलोय. बरोबर बोललात तुम्ही. आणि तेच तर ते मी हे पण ऐकलंय की जादूच्या मातीची एसी त्यांनी गावामध्ये लावून ठेवलीये. काय नाही, त्याला जाऊन चोरून घेऊ. सगळं नीट होऊन जाईल. काय? दोघेही डाकू मौका मिळताच गावामध्ये येतात आणि मिट्टीच्या एसीला चोरण्याचा प्रयत्न करतात. मिट्टीच्या एसीच्या जादूमुळे ते दोघेही बर्फाचे बनतात. अरे बाप, थंडी थंडी थंडी. आजपासून मी डकेती सोडून देतो आणि मी तुमच्या सोबत राहणं सोडून देतो. मला आजाद करा. सगळे गावकरी त्यांचा आवाज ऐकून तिथं एकत्र येतात आणि त्यांना बर्फाचं बनवून बघताना हसू लागतात. चांगला मजा आला. आणि अशा प्रकारे मिट्टीच्या एसीच्या मदतीने सगळी लोक त्यांचं आयुष्य आनंदाने घालू लागले. कमलपूर नावाचं एक गाव होतं, ज्या गावातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक भांडी, काचेची बांगड्या बनवण्याचं आणि त्यांना विकण्याचं काम करत असायचे. त्याच गावामध्ये गजोदर राहत असायचा, ज्याचं स्वतःचं बांगड्यांचं आणि कंगनाचं दुकान होतं. गजोदर खूपच जास्त चांगला आणि इमानदार दुकानदार होता. तो वेगवेगळ्या प्रकारचे बांगड्या बनवायचं काम करत असायचा. कंगन आणि बांगड्यांच्या व्यापारामध्ये गजोदरची मदत त्याचा मेहुणा प्रमोद देत असायचा. सकाळचे 11 वाजलेत. अजूनही प्रमोद तू कामावर नाही गेलायस? काल रात्री जरा माझं जास्त जेवण झालं होतं, यामुळे सकाळी माझे डोळे नाही उघडले. मी लगेच जातोय आणि दुकान उघडतोय. आधीच आपली ग्राहकी कमी आहे आणि वरतून तू लापरवाही करतोयस. बर्बाद करून राहणार आहेस का? गजोधरचा टोमणा ऐकून प्रमोद घरातून रागात निघून जातो. रस्त्यामध्ये त्याचा जुना मित्र म्हणजेच श्याम भेटतो. अरे प्रमोद, एवढ्या घाईत कुठे जातोयस? जरा इकडे तर ये. चल, आम्ही क्रिकेट खेळायला जातोय. तू पण ये. यार, आताच दुकान उघडायचंय. मी उद्या सकाळी येणार लवकर उठून तुझ्यासोबत खेळायला.
दुकान तर चालत राहणार. चला आता खेळूया. तेवढ्यात तिथे गजोदर येतो. तू अजूनही इथेच आहे? माझा व्यापार बर्बाद करूनच राहणार आहेस का तू? तुला माहिती आहे ना, उद्या चालून आपल्याला आपल्या दुकानासाठी एक खूप मोठा ऑर्डर मिळणार आहे, ते पण बांगड्यांचा. आणि तरी सुद्धा तू लापरवाही केलीस. तुला कधी समज येणार? नक्की तू कधी मोठा होणार आहे सांग मला. आतापासून मी या गोष्टीवर लक्ष ठेवणार आणि तुम्हाला असा मौका कधीच नाही देणार. काही वेळानंतर त्यांच्या दुकानामध्ये शहरामधून एक व्यापारी येतो. तसं तर काही दिवसाआधी मी तुमच्या दुकानावर आलो होतो, पण त्यावेळेस तुमचं दुकान बंद होतं. अरे मी ते घराच्या कामामुळे थोडा बाहेर होतो यामुळे. तसं आम्हाला काचेच्या बांगड्या यांचा सौदा करायचा आहे. आमच्या राजस्थानमध्ये काचेच्या बांगड्या खूप प्रमाणात घातल्या जातात आणि तुमच्यासारखा चांगल्या बांगड्या बनवणारा कोणी आम्हाला भेटला नाहीये. आणि आम्हाला असं वाटतंय की तुम्ही आमचा ऑर्डर स्वीकार करा. अरे हे तर आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट असणार आहे. सांगा तुम्हाला किती डझन बांगड्या आणि चुड्या पाहिजे? आम्हाला रंगीबिरंगी काचेच्या बांगड्या आणि 1,00,000 चुडी पाहिजेत. आणि जर तुम्ही ते वेळेवर दिलेत तर आम्ही तुमच्या बांगड्या राजस्थानच्या प्रत्येक गावामध्ये पोहोचवणार. तुमचं काम पूर्ण होणार. आम्ही तुमच्या 1,00,000 बांगड्या तयार ठेवणार आहोत. आणि हो, त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा असायला पाहिजे. व्यापारी त्याची ऑर्डर सांगून तिथून निघून जातो. तेव्हा गजोदर प्रमोदला म्हणतो, तू स्वतः ऐकलं तर आहेस, आपल्याला कसंही करून 1,00,000 बांगड्या तयार करायच्या आहेत. भाऊजी, हा सौदा करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. गजोदर आणि त्या व्यापाराच्या मध्ये कंगनची डीलवाली गोष्ट गावातल्या काही बांगड्या बनवणाऱ्या लोकांमध्ये पोहोचली. तू ऐकलायस का नाही? गजोधरला एका राजस्थानच्या मोठ्या व्यापाराने 1,00,000 बांगड्यांचा ऑर्डर दिलेला आहे. आणि जर त्याने हे करून दाखवलं तर 1,00,000चं 2,00,000 सुद्धा होऊ शकतात. आणि ते पण 15 दिवसात. एक ते आहेत आणि एक आपण. आपल्या बांगड्या तर आपल्या घरातल्या सासू सुना सुद्धा नाही घालत. हे आहे सामान. चला भाऊजी, आता आपण काम सुरू करूया. गजोदर आणि प्रमोद दिवस रात्र जास्त मेहनत करून बाजारातून व्याजाने पैसे उचलून 1,00,000 कंगन बनवून तयार करतात. आणि त्यांची मेहनत रंग आणते. रंगीबेरंगी कंगन खूपच चांगले आणि खूपच छान आणि बनवून तयार होते. पण त्यांच्यासोबतचे असलेले दुकानदार ह्यांना ही गोष्ट आवडत नाही. फक्त 2 दिवस राहिलेत, नाहीतर गजोदर सौदा घेऊन जाणार. अरे आपण करायचं तरी काय करायचं? अरे तू नेहमी असाच मूर्ख राहणार आहेस का? आपण नाही करू शकत तर काय झालं? मला एक गुंडा माहिती आहे. त्याला फक्त काही पैसे द्यायचे आणि दिल्यावरच तो त्याचं काम पूर्ण करणार. तर तू त्याला सांगून ठेव की प्रमोद 1,00,000 बांगड्या घेऊन राजस्थानसाठी निघणार, तर त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट करून घे. ना बांगड्या वाचणार ना व्यापार. अगदी त्याचप्रमाणे झालं. प्रमोद गाडीमध्ये भरून सगळे कंगन घेऊन चालला होता. तेव्हा तिथल्या गुंडांनी एक मोठा ट्रक प्रमोदच्या छोट्याशा गाडीला टकरवली. प्रमोदचा जीव तर वाचला, पण सगळे बांगड्या, सगळे कंगन तुटले. अरे नाही, माझ्या बांगड्या! अरे देवा, सगळी मेहनत खराब झाली. प्रमोद त्याच हालात मध्ये घरी जाऊन त्याचे जिजू गजोधर आणि त्याची दीदी ह्यांना सगळी गोष्ट सांगतो. सत्यानाश! हे काय केलंस तू? तू मला बर्बाद करून टाकलंस. बाजारातून व्याजाने पैसे सुद्धा घेतले होते. जेव्हा तुला पाठवलं होतं तेव्हाच मला कळलं होतं की तू काही ना काही गडबड नक्की करणार. मी काय करू शकलो असतो? माझा जीव पण कसा तरी वाचला. मी तिथून खाली आत परत आलो. गजोधर प्रमोदची गोष्ट ऐकून रागामध्ये घरातून निघून जातो. प्रमोदला माहित होतं की ह्या गोष्टीचा तो जिम्मेदार नाहीये, पण तरीही त्याला वाईट वाटतं. दीदी, माझ्या भाऊजींनी एवढी मेहनत घेतली आणि ते सगळं मातीत गेलं. काचेच्या बांगड्या आहेत, मातीच्या तर नाही, जे नाहीत तुटणार. आणि काचेच्या बांगड्या बनवायला वेळ पण लागतो. जसं प्रमोदने दीदीकडून मातीच्या बांगड्यांची गोष्ट ऐकली, तसं त्याच्या मनामध्ये एक विचार आला.
त्याच दिवशी सकाळी प्रमोद त्याचा मित्र श्याम त्याच्यासोबत व्यापाराला देण्यासाठी मातीच्या बांगड्या बनवू लागला. पूर्ण दिवस मातीच्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या, कंगन आणि हातामध्ये घालणारे कंगन कडे बनवतो आणि रात्रीच्या वेळी त्यांना आगेमध्ये तापवतो, जेणेकरून कंगन एकदम पक्क होईल आणि जास्त मजबूत होऊन जाईल. आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या रंगांनी कलर करतो. भाऊ, आपण करून दाखवलं. तू जाऊन आपल्या भाऊजींना हे सगळं दाखव. आता नाही. मी त्या व्यापारीला आपल्या घरी बोलावलंय. ते आज येणार आहे. तेव्हा आपण त्यांना हे मातीच्या बांगड्या दाखवून सौदा करणार. दोघं मित्र व्यापाराची वाट पाहत असतात. गजोदरही घरामध्ये येतो आणि तिथे येऊन व्यापाराला बघून एकदम घाबरतो. अरे देवा, या व्यापारीला काय तोंड दाखवू? कसं सांगू की सगळ्या बांगड्या ॲक्सिडेंटमुळे तुटल्या आहेत? हो, सगळ्या बांगड्या तयार आहेत. आम्ही फक्त तुमचीच वाट बघत होतो. नेकी आणि पूछपूछ, मी फक्त इथे बांगड्या घेण्यासाठी आलोय. चला लवकर मला दाखवा. प्रमोद व्यापाराला मातीच्या बांगड्या दाखवतो. गजोदर मातीच्या बांगड्या बघून हैराण होऊन जातो आणि व्यापारी पण. अद्भुत, अद्भुत. हे झाली ना गोष्ट. मी याच गोष्टीच्या शोधात होतो. खरंच खूप चांगली कारिगिरी, एकदम बनावट, सगळं काही खूप छान आहे. जी लहानपणापासूनच मातीच्या गोष्टी बनवण्याचा शौक होता, आज तेच कामी आलं. मला ही डील मंजूर आहे. तुझी कारिगिरी मला खरंच पसंत आली. आमच्या राजस्थानमध्ये अशा बांगड्या खूप विकल्या जाणार आहे. व्यापारीच्या एवढ्या बोलण्याने गजोदर आनंदाने वेडा होतो. मी तर तुला प्रत्येकदा कामचोर समजत होतो, पण तू तर हिरा निघालास. खुश राहा. खरंच तुझा साळा खूप हुशार आणि खूप मेहनती आहे. काही वेळ गेल्यानंतर मातीच्या बांगड्या खूप जास्त फेमस होऊन जातात. बांगड्यांसोबतच लोक मिट्टीची घडी आणि कलाईबंद अशा गोष्टी विकत घेऊ लागतात. आणि हे सगळं बघून दुसऱ्या दुकानदारांची बोलतीही बंद होऊन जाते. काहीच वेळामध्ये गजोदर आणि प्रमोदचा व्यापार खूप छान पद्धतीने चालू लागतो.